सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, जसं जसं वातावरण आपल्या भागामध्ये थोडं बक्कास वाटू लागतं आणि पिकांना सुकण्याची वेळ येते, त्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पावसानं चांगलीच एंट्री केलेली आहे. खरं तर हा ऑगस्ट महिना गेम चेंजर आहे. 15 दिवसाचा खंड सोडा दिलेल्या तारखेच्याही खूप दिवस अगोदरच महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होतोय. उद्यापासून नागपूर जिल्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. 10 ऑगस्टला नागपूर, अकोला, अमरावतीसह पाऊस 48 तासामध्येच अकोला, अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा ते धुळ्याच्या उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्याकडे पाऊस आगमन करतोय. आणि खानदेश, विदर्भ ज्यावेळेस 10 ऑगस्टला पाऊस सुरुवात करेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ती सुरुवात थोडी मोठी असणार आहे. बंगालच्या उपसागरातलं कमी दाब हे जे डिप्रेशन आहे हे एमपी मध्ये धुमाकूळ घालते, त्यामुळे महाराष्ट्रावरतीचे परिणाम खूपच चांगले होणार आहेत. आणि यामध्ये सुरुवात 11 ऑगस्टला लातूर जिल्ह्याकडे सुद्धा करणार आहे. लातूरच्या, सोलापूरच्या, धाराशिवच्या, चक्क परभणीसह नांदेड ते जालना, हिंगोली आणि यवतमाळसह विदर्भातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये 10 ला काही प्रमाणात पण 11 पासून बऱ्याच प्रमाणात ही सुरुवात करत 13, 14, 15 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या पिकांना जीवदान देणारी कंडिशन आहे. पाऊस 4 दिवस वेगवेगळ्या विभागानुसार, वेगवेगळ्या तालुक्यानुसार जोर धरून तर काही ठिकाणी दमदार किंवा काही ठिकाणी पिकांना चांगली संधी देणारा हा पाऊस ठरणार आहे. आणि याचं जे गणित आहे हे 15-16 तारखेपर्यंतही चालू शकतं. 15-16 पासून वारे जोराने वाढतील, त्यामुळे 2-3 दिवस वातावरण कमी होऊ शकतं. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय 15 दिवसाचा खंड तर सोडाच, पण एक 4-5 दिवसानंतर ह्याच ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस ऍक्टिव्ह होत जाईल. गावखेड्यानुसार, काही भागांना किचकट कंडिशननुसार थोडं वेगवेगळं 6 दिवस 7 दिवस लागतील, पण दीर्घकाल खंड तर नाहीच, पण पाऊस खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे. महाराष्ट्रामध्ये 2 कंडिशन तयार झाल्यात. एक म्हणजे उघाड आम्हाला 15 दिवसाची हवीच, तर एक बाजू म्हणते की आम्हाला पाऊस हा चांगला हवाय. मग या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. 10 तारीख ही महाराष्ट्राच्या विविध भागांना मी जी सांगितली आहे ती तर होणारच आहे, पण यामध्ये नागपूर जिल्ह्याला थोडी मोठी कंडिशन असणार आहे. तर दुसरी कंडिशन अशी आहे की नागपूर बरोबरच खानदेशातही यामध्ये जोर जरा बराच राहील. विदर्भात तर आहेच. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी पाऊस असलेला सांगली, सोलापूर, अहिल्यानगर ते बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा असे काही भाग आहेत, लातूरसह. या भागांना सुद्धा, परभणी जिल्ह्यात सुद्धा काही तुरळक भाग आहेत. काही तर भाग असे आहेत की अर्ध्या गावाला चांगला पडतोय आणि अर्ध्या गावाला कमी पडतोय. त्याचा पण विषय याच्यामध्ये मांडून घेऊयात याच लाईव्ह मध्ये. पण हे बघा, एवढं भयान काळजी करायसारखा मोठा खंड याच्यामध्ये नाही, हे मात्र तुम्हाला येणाऱ्या काळात समजेलच. पण हे जिल्ह्यानुसार आणि तारखेनुसार बघूयात, समजून घेऊयात. उद्या 9 ऑगस्टला एकंदरीत अमरावती उत्तर भाग जवळपास सर्वदूर, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी, गडचिरोलीमध्ये सर्वदूर, हिंगणघाट सर्वदूर, सर्वदूर पाऊस होते जी शेंडा नसल्यामुळे. तर गोंदिया वगैरे भागात सर्वदूर पावसाची शक्यता राहणार आहे. यामागचं सत्य सांगू, ह्युमिडिटी म्हणजे गरमीची लेवल वाढताना दिसते, त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी ही दमदारच राहील. ठोकर थेंब थोडा अर्धा घंटा जरी झाला ते तो खूप चांगल्या प्रकारचा राहील, हे त्यामागचं गणित आहे. मग 10 तारीख काय पराक्रम करणार आहे ते थोडं फोकस करूयात. 10 तारखेला बुरहानपूरसह एमपी मध्ये जोर वाढल्यामुळे, उत्तर भागामध्ये जोर वाढल्यामुळे अमरावती, नागपूरच्या अनेक भागांना सर्वदूर सारखा बसेल. ठीक आहे, 10-20% भाग सोडून तो विषय वेगळा, तो पण 1-2 दिवसात घेईलच. पण 10 तारखेला अमरावती, नागपूरचा जो तर आहेच, पण त्यामधल्या भागांचा सुद्धा आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड ते वैजापूरला देखील काही प्रमाणात सुरुवात करेल. धुळे उत्तर भाग आणि नंदुरबार बऱ्याच ठिकाणी सुरुवात करेल. भोकरदन, जाफराबाद ही जी काही पट्टे आहेत, जे माझ्या तोंडात हमेशा नाव असतं, कारण की हा भाग माझ्यावरती इतका विश्वास ठेवतोय भयानक. अंदाज चुकला तरी पाठीशी खंबीरपणे राहणारा भाग आहे, आशा सोडत नाहीये. ठीक आहे, तर या भागामध्ये सुद्धा दमदार सुरुवात इथे होणार आहे. पिकांना चांगल्या पद्धतीचा जोर संध्याकाळपर्यंत 10 तारखेला इथे वाढून जाईल, म्हणजे खानदेश, विदर्भ आहे. मग आता वळतोय मी पश्चिम महाराष्ट्राकडे.
कोकणात 11 तारखेला जोर वाढेल. पुण्यामध्ये सुरुवात करेल, अहिल्यानगरमध्ये सुरुवात करेल, कोपरगाव, संगमनेर परिसरसह छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर, गंगापूर, पैठण, अंबड, घनसावंगी, मंठ्यासह परतूर भागाबरोबरच इकडे परभणी जिल्ह्यांना ते लातूर, नांदेडसह धाराशिव, सोलापूर पर्यंतचा भाग चांगलाच घेणार आहे. सांगलीला काही ठिकाणी दमदार मध्यम पण पिकांना जीवदान भेटेल अशी शक्यता 11 तारखेला मिळणार आहे. खानदेशला या दिवशी जोर जास्त असेल. 12 तारखेला परत अहिल्यानगरसह पुण्यासह मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर घेऊन येतोय. 12 तारीख ही सांगलीमध्ये काही ठिकाणी, सोलापूर तुरळक ठिकाणी, तर लातूर, नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आता सोलापूर तुरळक ठिकाणी म्हणल्याच्या नंतर चिंता वाढेल. पण 13 तारीख याच भागाला पुन्हा आगमन करते आणि खानदेशला जास्त व्याप्तीसह मराठवाडा, विदर्भ आहेच. एक सांगू, दक्षिण महाराष्ट्राला भलेही पाऊस कमी असला तरी पिकांना जीवदान देत राहील. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय की ऑगस्ट संपू द्या, तुमच्या विहिरीला पाणी आलेलं असेल काही प्रमाणात परसभर, जी मराठवाड्याला मागच्या वेळेस आलं होतं, खानदेशला मागच्या वेळेस काही ठिकाणी आलं होतं. पण असे आमच्याकडे भाग आहेत की विहिरीला पाणी अजून आलेलं नाहीये. या भागाने सांगितले की परतीच्या पावसात ह्या भागांमध्ये सगळ्या गोष्टी पार पडतील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तोपर्यंत पिकांना पिकापुरताच राहील. जोरदार मीही सांगितलंय, तुम्ही जे काही सांगताना माझ्या माघारी कमेंट करतायत तुम्ही ग्रुपला, तुमच्या स्वतःच्या नावाने ग्रुप बनवून, हे बघा तुमचं पितळ उघडं पडलेलंच आहे. तुम्ही आता काळजीच करू नका. चॅलेंज काय द्यायचे तर देत राहा. परत मित्रांनो, ज्या पश्चिम महाराष्ट्राला, आता तुम्ही मला 11-12ला थोडा पाऊस झाला की म्हणता साहेब पाऊस कुठे गेलाय, तुम्हाला मी सांगितलंय 10 पासून 15 पर्यंत इथे राहा. मी 17 तारखेवरती येतोय. माझ्या लक्षात आहे की छत्रपती संभाजीनगरला सर्वदूर, अहिल्यानगरला सर्वदूर, सोलापूर, सांगलीला बऱ्याच ठिकाणी, लातूर, नांदेड, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 14 तारखेला चांगला दमदार झडीसारखा पाऊस असेल. म्हणजे ह्या 5-6 दिवसात पडणारा पाऊस चांगली ओल करेल. याच पावसामध्ये काही ठिकाणी थोडंसं पाणी जास्त पडणार आहे, त्यामुळे तिथे देखील पाण्याची चिंता मिटेल. ती 14 तारीख आहे. सोलापूरसह, सांगलीसह हा पाऊस वाढेल. 15 तारखेला अनेक ठिकाणी परत झडीचं वातावरण असेल, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा. पण ह्या 15 तारखेला वाऱ्याचा जोर वाढणार आहे. त्यामुळे 16-17 तारखेला पाऊस थोडा कमी असेल, परत 18-19ला वाढणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला 17 तारखेपासून जोर वाढेल सांगितलं, त्याच 17 तारखेला पाऊस कमी सांगतोय. यामध्ये त्याच तारखेला सांगितले की 1-2 दिवस मागे फरक पडेल. पण 15 दिवसाचा बखाड खंड हे नाहीच महाराष्ट्रामध्ये. आणि पुढे सुद्धा 17 पासून पुढे सुद्धा 18ला, 19ला, 20ला, 21ला जोर असा वाढत जाईल. आणि येणारा शेवटचा आठवडा सुद्धा मजबूत असणार आहे. मग गॅप किती मिळणार आहे फक्त महाराष्ट्रामध्ये? मिळाला तर 16ला बी पाऊस आहे, नाहीच नाही. महाराष्ट्रात गॅपच नाही. 3-4 दिवसाचा ह्या 15 वेळा गॅप मिळेल आणि राहिले 20 दिवस 15 दिवसाचा खंड. मीही पाहू, तुम्हीही पहा. धाराशिव, उमरगा थोडं 12-13ला आहे आणि 14ला चांगला आहे. प्रत्येक टप्पे साळुंकेसर 4 दिवस 5 दिवस राहतात. एवढं काही मोठं नाहीये, पण आहे पाऊस तो सुद्धा. भंडारा डिस्ट्रिक्ट, तुमच्या भंडारा डिस्ट्रिक्ट उद्यापासूनच आहे. 9 तारखेला काही भागात आणि 10 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल भंडारा जिल्हा. आणि घेतलेला मॅसेज शेतकऱ्यांना पाठवत चला जा. स्वतः स्टेटस पण ठेव जा. एकदा एक तर मी तोंडाला आपटन किंवा सक्सेस तरी होईल, पण सक्सेसच झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. भोकरदन तालुक्यात फार कमी झालेला आहे. कशाला टेन्शन घेताय? लगेच तुमच्या भागामध्ये दमदार पावसाला सुरुवात होईल 2-3 दिवसामध्ये. ह्या 10ला काही ठिकाणी, 11ला बऱ्याच ठिकाणी, 12-13ला आणखीन चांगल्या ठिकाणी. बीड, पाटोद्याला पाऊस कमी राहतो प्रत्येक वेळेस. सुरुवात 11ला होईल तुमच्या भागामध्ये काही प्रमाणात. 12ला बऱ्याच ठिकाणी आहे आपल्या बीड, पाटोद्याला. 13ला पण आहे. 14ला जास्त आहे. शेनगाव, हिंगोली तुमच्या भागात 11, 12, 13, 14, 15 चारही दिवस भाग बदलत पाणी तिथे आहे आणि चांगलं आहे. परभणी, पाथरी 10 तारखेला थोडाफार, 11ला काही ठिकाणी, 12-13 आणखीन ठिकाणी. मुकराबाद, नांदेड जिल्हा आहे ना, तुमच्या भागात सुद्धा पाणी 16 तारखेपर्यंत आहे. प्रत्येकाची कमेंट घेतली मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होईल. उद्या शेतकरी उशिरा व्हिडिओ मोठा दिसल्यामुळे पाहणार नाही. पण महाराष्ट्रात 4ही विभागामध्ये येणाऱ्या काळात पाऊस होणार आहे. हे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, तालुके जिल्हे पण सांगितले. पुन्हा हा लाईव्ह माझा बंद झाला की तुम्ही एकदा रिपीट पहा 2-3 मिनिटं, सगळी कंडिशन समजून जाईल. सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद.